बिकॉज ह्या जगात सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त महाग जर कोणती वस्तू असेल ना, तुमच्याकडे करोडो रुपये असेल तरी तुम्ही ती नाही घेऊ शकत. नमस्कार, की हालचाल, कैसे हो, कसं काय मित्रांनो. आय होप तुम्ही सगळे नीट असाल. आणि आजचा व्लॉग हा पूर्ण वेगळा आहे. मी कुठे असं एकदम स्पेशल ठिकाणी जात नाही. गाडी चालवायची म्हटल्यावर मग ते स्पेशल होऊन जातं ना. आपण कुठेही गाडी चालवली तर एका रायडरसाठी माहिती असं असतं की वाव गाडी चालवायला भेटली ना, बस दुनिया में इससे ज़्यादा सुख क्या ही हो सकता है. और तर ॲक्च्युली चाललो मी ऑफिसला, बट माझं ऑफिस आहे दुसऱ्या ठिकाणी आणि मी आज चाललो आहे वेअर हाऊसला. म्हणजे आमचं वेअर हाऊस आहे त्या ठिकाणी. म्हणजे आज थोडंसं तिकडे काम होतं, सो वेअर हाऊसला जायचं आहे. सो बोललो का नाही आपण आपली गाडी घेऊन जाऊ. बिकॉज आमचं वेअर हाऊस आहे मित्रांनो वसई आणि मी राहतो भांडुपला. जर मी ट्रेनने गेलो ना भाई, मी अर्धा पागल होऊन जाईन त्या ट्रॅव्हलिंगमध्ये. माझ्या इथून आहे ना, मागाशी मी चेक केले तर 1 तास 10 मिनटावर माझं वेअर हाऊस दाखवत होतं. सो मला इकडे पोचायचं 9:30 वाजता आणि आत्ता इथेच आहे ना 8:30 झालेत. सो 10 मिनटं तर लेट आहे. प्लस आता मी 5 मिनटं पेट्रोल भरायला थांबणार, म्हणजे 1.25 तास झाला आणि 10 मिनटाची ट्रॅफिक. सो एकंदरीत मला पोचायला 9:50 होती. बट ठीक आहे, एवढं काय नाही, कारण ऑफिसमध्ये पंचिंग असतं, तिकडे काय पंचिंग वगैरे नाही आहे. सो बट नाही यार, मला लेट गेलेलं कुठे नाही आवडत. बिकॉज कसं टाईम टू टाईम ना मित्रांनो, टायमात जा टायमात या. बिकॉज ह्या जगात सगळ्यात जास्त महाग जर कोणती वस्तू असेल ना, तुमच्याकडे करोडो रुपये असेल तरी तुम्ही ती नाही घेऊ शकत. पहिलं असतं ट्रस्ट आणि दुसरं असतं टाईम. ह्या 2 गोष्टी एवढ्या जास्त महाग आहेत की पैशांनी त्या आपण नाही मोजू शकत कधी, असा विषय. इथे पेट्रोल पंप आहे मित्रांनो. मी त्यांना पेट्रोल भरायला जातो. काय म्हणतं, पहिले तर पेट्रोल भरलं की आपलं कसं काम भारी होऊन जाईल. अरे बापरे, हा काय सीन झालं इथे. ह्या बायका कुठे झालं पेट्रोल पंपावर. ओ काकी कुठे झालं सगळे मोर्चा घेऊन. अगो बाई, आग बहे भावा लवकर पेट्रोल भर. चला मित्रांनो, पेट्रोल भरतो मग निघतो मी. मग भेटतो तुम्हाला मी लवकरच, ठीक आहे. ये देखो छचुरे, सिग्नल तर यांना कोणाला पाळता येत नाही. हे बघा, चिच्चा किधर जा रे हो, सिग्नल देखो. आणि जर ह्यांचा सिग्नल सुटला आणि ह्यांच्या जर कोण मध्ये आला ना तर भाई ह्यांच्या अरे रवी काय सगळं भाई मध्ये काय तो हां समज असं काय नाही, सिग्नल ना हे ना आणि ते ना, दुनियाभरच्या गोष्टी त्यांना शिकवणार. अरे भाई आपण काय करतोय ते नाही बघणार कोण. काय करायचं, दुनियेचं तेच असतं भाई. आपल्या चुका कोणाला दिसत नाही, दुसऱ्यांच्या चुका हा वन साईड एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतात सगळ्यांना. हो दादाचं हेल्मेट तर बघा. आताच पेट्रोल भरले 690 नाही भाई 590. आणि 10 रुपयाचं ते असतं ना पॉवर प्लस काय ते पाऊच, तो वाला टाकला सॉसचा पाऊच. काय माहिती त्याच्यानं काय होतं की नाही, बट भाई असं बोलतात की इंजिन जरा चांगलं राहतं हे राहतं. बट ठीक आहे, आता मीठ आहे का खरं आहे ते माहीत नाही आपल्याला. सो मी टाकून देतो. असं द्या ना, 10 रुपयाने काहीच जातं भाई. आजकाल 10 रुपयात वडापाव येत नाही. वडापाव खायला गेलो तरी 15-20 रुपयाचा वडापाव येतो. 10 रुपये गाडीसाठी खर्च केले तर काय होणार आहे. 600 रुपयाचं पेट्रोल भरणार होतो तर मी 590चं पेट्रोल भरलं, 10 रुपयाचा पाऊस टाकला. आता 10 रुपयाच्या पेट्रोलने मी कुठपर्यंत जाणार होतो, कुठपर्यंत नाही. आता देवाच्या कृपेने ट्रॅफिक नाही भेटली तर माझं 10 रुपयाचं पेट्रोल तिकडे वाचेलच. ये मैंने हिसाब लगा के मी दोस्तों ये ऐसा की आहे. शुभ दीपावली. बाकी मित्रांनो, दीपावलीवर म्हणतो तुमची दिवाळी कशी गेली सगळ्यांची. आय नो सगळ्यांसाठी सगळ्यांचे दिवस सेम नसतात. अरे भाई आहे ना मित्रांनो, 1 मिनटं, कालपासून ना खाज येते अंगावर. काय माहिती पित्त उठतंय भाई. रात्री तुम्ही ना 2 वाजता उठलो का अंगावर पित्त उठलेलं. ते मम्मीने काय कोकम वगैरे दिलं, लावला अंगाला, पण नंतर मग झोप लागली चांगली. ते समजत नाही अचानक भयानकमध्ये कुठे उठलो. मला हे असं काही उठत नाही पित्त कधी. पित्ताचा त्रास आहे मला, बट तेच आहे की पित्त मला झालं की मग ते डोकं दुखणं, उलट्या होणं, त्या अशा होतात गोष्टी. म्हणून मी जसं राईडला जातो ना, मला चिकन बाहेर खाणं सोडून दिले. भैया सगळे सिग्नल भेटतात यार मित्रा. तो राईडला नाही जातं समजलं. सकाळी 6 वाजता नाही निघलो की सगळे सिग्नल तुला येल्लो भेटतील. जिकडे गो स्लो लिहिलेलं असतं, बट आपल्याला मध्ये असतात सर्वांनी जातो आपण, म्हणजे कोण नसताना जात त्या पण गोष्टी सांग ना भाई. आता पहिलं तर मला जायचं ठाणा, तीनाथ नाक्यावरून आपण घ्यायचा लेफ्ट. तिथून जायचं आपण गायमुखवरून तो असा ब्रिज गोल फिरायचा. भाई सगळे सिग्नल भेटतात यार.
माझ्या गावात BMW बघितली थोडीशी असे, त्याचा नंबर जरा वेगळा असता आणि थोडासा स्काय ब्लू कलर असता आणि आतमध्ये श्रीमान असता, त्या बाई काही होता यार. सो आता जस्ट भाई 3 हात नाका क्रॉस केल्यानंतर इथून माझ्याकडे 15 मिनटात गायमुखला जायला, आणि ते पॉसिबल नाही आहे बिकॉज गायमुखवरून मला फाउंटनपर्यंत जायला मित्रांनो 20-25 मिनटं पाहिजे, 25 मिनटं तरी प्रॉपर. सो इथून 25 मिनटं जरी पकडली तरी 9-10 होतील. सो 10 मिनटं लेट होईल एवढं पक्का आहे. आणि काय की मॅप बघत बघत जावं लागेल, सो तो 5 मिनटं अजून लेट होणार आहे. अगं बाई अगं बाई अगं बाय. तर मित्रांनो फायनली गायमुखला पोहोचल्याने भेंडीत इथे येईपर्यंत मला 9 वाजलेत. एवढी बेकार ट्रॅफिक होती ना पार्टी, तर काय सांगू तुम्हाला. आतापर्यंत भाई आपण त्या ब्रिजपर्यंत पोचलो असतो, घरातून लेट झालो तर इथं पण पूर्ण टायमात पोचलो असतो. आणि हे बघा, हे रस्ते बघा आता आहे बाई बाई आमच्या गावाला तरी रस्ते चांगले आहेत मित्रांनो. भाई रस्ते आहेत का मस्करी आहे रे ही, बापरे काय रस्त्याची हालत झाली भाई. हा रस्ता तर बनवा कधीतरी. पण लास्ट टाइम मी गेलो ना इथून, लय वर्ष झाली ते त्याला, सॉरी वर्ष नाही महिने 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 सॉरी 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 भाई. लगेच खड्डा आला भाई, लगेच त्यांना राग आला. वर्ष बोलतो काय हां. तर खूप महिन्याआधी मी इथून गेलेलो, तेव्हा रस्ता एवढा वाईट नव्हता जेवढा हा आता दिसतोय. खूप चांगला होता तेव्हा. आता हा असा खूप लोकांनी टॉर्चर करून करून खूप गाड्या जाऊन जाऊन तो आता असा झाला आहे. नाही आधी खूप चांगला होता भाई. आणि जेव्हा मी इथून गेलेलो ना भाई, इथून पूर्ण ट्रकची लाईन लागली. हा कसा ट्रक आहे खूप आहे, तसं अख्खे ट्रक भाई लाईन आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. कुठे गेलेलो, औरा हॉटेलला जाताना राईड काहीतरी झालं, मी लिंक टाकतो पाहिजे तो वाला बघा भाई. अख्खे मित्रांनो लाईनी ट्रक होते, अख्खे लाईनी ट्रक भाई, फुल ट्रॅफिक जाम. इकडच्या गाड्यात ना इथून येत होत्या, आम्ही इथून जातो आहे. दिमाग असं पागल झाले ना. मी बोललो येताना काय करू, तर बोललो ठीक आहे येताना काय नाही, येताना आपण जोगेश्वरी वगैरे त्या साईडून जाऊ, इथून यायचं नाही. बट हा एकच जो रस्ता आहे तो भाई खूप जवळ पडतो. इथं काहीतरी खड्डा आहे मित्रांनो, मोठा खड्डा वाटतं. तर मग आपण ना मधून नेऊ, मधून हे ट्रकवाले काका चला ना. इथून डुबुक डिक. वाव काय माहोल आहे यार भाई साहब यार. रुको हा भाई, उडून बसतो मित्रांनो, उडून. हो ही खाडी तर बघा. भाई लडाख स्वप्न आहे यार. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या हातात पैसे पण पाहिजेत. माझ्या मते मी एक आहे ना मॅक्झिमम मला कॉस्ट काढलेला, की म्हणजे असं ना की तुम्हाला पेट्रोल लागेल 15,000चं, पण भाई मी 20,000 पकडलं. तुम्हाला खायला प्यायला पैसे लागतील 5,000 रुपये, मी 7,000 रुपये पकडलं. सो असं एकंदरीत मी खर्च जर गाडीचं पकडलेलं ना तर मला 70-75,000 कॉस्टिंग आलेली. पण त्याच्यातले पण कमी होतील, बट जास्त नाही होणार. सो मी तसा मला प्लॅन करतो मित्रांनो कधी पण, की मला जर कुठे जायचं असेल किंवा काय असेल किंवा काही घ्यायचं असेल ना, मी त्याच्यावर थोडेसे आहे ना 2-3 हजार रुपये वर पकडतो आणि मगच चालतो. सो कसं आहे, त्याच्यावर पैसे मला लागत ना तेवढं मला पक्का माहीत असतं. सो तेवढे पैसे आपल्याकडे असतात. बट जर आपण चला कधी कट टू कट चाललो ना मग प्रॉब्लेम होतो. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्रामध्ये जर पेट्रोल 103 रुपये आणि कुठे आपण गेलो आणि पेट्रोल तिकडे जर 107 किंवा 110 रुपये असेल तर मग तो फटका बसतो ना फुकट. ते भले 2-3 रुपये असेल बट आपलं बजेट हलून जातं यार. आपलं बजेट कधी हलणार की आपण समजा फक्त पकडलेत फुल कंजूसगिरीने 1,000 रुपये हॉटेलला, 1,000 रुपये पकडले, ते 1,500 रुपये लागले. मग भाई ते 500-500 करत 10-15 दिवसाचे किती होतात ना, मग ते एक्स्ट्रा लागतात यार. सो कधी पण तुम्ही जर प्लॅन करत असाल ना सो ती गोष्ट आहे, त्याच्यावरच पैसे पकडा आणि मगच प्लॅन करा. सो त्या गोष्टी खूप चांगल्या होतात. मग तुम्हाला जास्त स्ट्रेस येत नाही त्यानंतर की भाई आता ह्याच्यावर पैसे लागतात, आता काय करायचं. मग तिकडे तुम्हाला क्रेडिट कार्ड ते मारायची गरज नाही. सो कसं एक्स्ट्रा पैसे असलेले बरे. आणि त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट मंथ नोव्हेंबरला कदाचित एक छोटीशी राईड होऊ शकते, एक चांगलीवाली आउट ऑफ महाराष्ट्र, असं प्लॅन पण आहे एक. सो बघू. हे प्लॅन तर मित्रांनो सगळे करू शकतो यार, प्लॅन एक्झिक्यूट पण करू शकतो, पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, जो वाला प्रॉब्लेम होतो. सो बघू. आता तर सध्या प्लॅन आहे की एक राईड तर आहे नोव्हेंबरमध्ये फिक्स, बट ती कधी येईल ते नाही माहिती. कधी येईल मीन्स सेकंड सॅटर्डे किंवा फोर्थ सॅटर्डे, बिकॉज मला 2 सॅटर्डे सुट्टी असते ना. सो सॅटर्डे जायचं, संडे यायचं, असा प्लॅन आहे. युनिको इंडस्ट्रियल पार्क. सो इथून आहे 9 मिनटावरती. ठीक आहे, 1 रोड आहे ना, इथून सरळच जायचं आपल्याला. 1 रोड इथं आत जातो. स्वतः ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत. भाईसाई ना काम पण झालं आणि एक छोटीशी राईड पण झाली. अरे तृंगारेश्वरच्या इथे आहे का, तृंगारेश्वर महादेव देवस्थान.
ओके, समजे बिडू हम सिमजे, पण मी ते कधी आलो नाही, मी फक्त नाव ऐकून आहे. येस, युनिको इंडस्ट्रीयल पार्क, इकडे आपल्याला आज जायचं. भाई कचरा पेटी बघा, एवढी चांगली इंडस्ट्रियल इस्टेट आणि भातच कचरा. हे भाई 9:29ला, वा 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 मित्रा वा. आता इथून जायचं कुठे ते बघितलं पाहिजे. थांबा, सारखं बघावं लागणार ना आता. चला मित्रांनो, तर फायनल मी इथे पोचलेलो आहे. हा असाच एक छोटासा व्लॉग बनवला होता. सो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.